शाळांमधील हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये मनसे आक्रमक झालेली आहे। पुण्यामध्ये बालभारतीच्या कार्यालयासमोर मनसेनं आक्रमक आंदोलन केलं। शाळांमधील हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये मनसेनं आंदोलन केलं आहे। पुण्यामध्ये बालभारती कार्यालयाच्या समोर मनसेनं आंदोलन केलं आहे। कार्यकर्त्यांकडून करण्यात येते। आज जो शासन निर्णय जो आहे जो जारी करण्यात आलेला होता त्यावरती राज ठाकरेंनी सुद्धा पत्रकार परिषद जी आहे ती घेतली होती आणि आज मनसेचे कार्यकर्ते जे आहेत ते थेट बालभारतीच्या कार्यालयामध्ये आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि मनसेच्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणाहून शाही फेक आंदोलन जे आहे ते करण्यात येते। मनसेच्या कार्यकर्त्यांकडून शाळांमध्ये हिंदी सक्ती जी आहे ते करू नका अशी भूमिका या सगळ्या मनसेच्या कार्यकर्त्यांची आहे आणि आपण पाहतोय की पाठ्यपुस्तकं जे आहे त्याच्यावरती शाही फेक आंदोलन जे आहे ते मनसेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेलं आहे। बालभारतीचं जे छपाई कार्यालय आहे त्या ठिकाणी हे सगळे मनसेचे कार्यकर्ते जे आहेत ते जमलेले आहेत आणि या कार्यकर्त्यांकडून राज्य सरकारच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी जी आहे ती केली जाते। हातामध्ये शाही आपण पाहतोय आणलेल्या पुस्तकांवरती शाही जी आहे ती फेकली जाते। काय मागणी आहे? हिंदी सक्तीचा निर्णय रद्द झाला पाहिजे का? 100% रद्द झाला पाहिजे। हा महाराष्ट्र आहे, इथं मराठीत चालणार। काय भूमिका मनसेची पहिलीपासून एवढ्या लहान मुलांना तिसरी भाषा आम्हाला नको। पहिलीपासून चौथीपर्यंत आम्ही हिंदी तिसरी भाषा ऍक्सेप्ट करणार नाही। लहान मुलांना बौद्धिक वाढ झालेली नसताना हिंदी भाषा लादली जाते। शाही फेक आंदोलन केलंय, उद्याची भूमिका काय?